CP अमरावती सिटी, तर अमरावती सिटी या ठिकाणी 3225 अर्ज आतापर्यंत आलेले आहे आणि सर्वात कमी अर्ज CP मुंबईला आले आहे मित्रांनो. सिटी अमरावतीला कमी अर्ज आले या ठिकाणी. SRPF गट क्रमांक 9 अमरावती, तर या ठिकाणी जवळपास 18,352 प्लस अर्ज आतापर्यंत आले आणि या ठिकाणी जवळपास 22,000 प्लस पर्यंत अर्ज या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. या ठिकाणी 15 एप्रिलपर्यंत CP मुंबईला 2,42,000 प्लस अर्ज आले आणि आतापर्यंत मित्रांनो 2,52,055 पर्यंत गेले आहे. CP मुंबई 6,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे या ठिकाणी मुंबई बॅट्समनला. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 13,641 प्लस अर्ज आलेले आहे आणि आतापर्यंत जवळपास मित्रांनो 16 ते 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर SP नागपूरला तुम्ही बघू शकता 7,242 आणि आतापर्यंत मित्रांनो 10-12,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृहला बघू शकता 65,000 प्लस अर्ज आणि आतापर्यंत मित्रांनो 82,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह या ठिकाणी बघू शकता तुम्ही 34,000 प्लस अर्ज आले आणि आतापर्यंत मित्रांनो 42,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. आणि अमरावती ग्रामीणला बघू शकता 17,657 आणि आतापर्यंत अमरावती ग्रामीणला मित्रांनो 19,000 प्लस किंवा 20,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. SP नागपूर या ठिकाणी बघू शकता 8,494. त्यानंतर नागपूर गट क्रमांक 4ला 15,000 प्लस अर्ज. नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत किती अर्ज आले आणि आजची तारीख मित्रांनो 13 एप्रिल 2024 आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल 135 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. SRPF बॅट्समन, शिपाई, चालक, कारागृह याबद्दल. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर पहा मित्रांनो, अमरावती सिटी या ठिकाणी 3,225 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF अमरावतीला 18,352 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर जालना शिपाईला 7,700 प्लस अर्ज आलेले आहे. रत्नागिरी बॅट्समन 1,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. पालघर शिपाई या ठिकाणी 1,600 प्लस अर्ज आलेले आहे. सिंधुदुर्ग शिपाई या ठिकाणी 8,900 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर शिपाई या ठिकाणी 6,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर परभणी शिपाई या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. चंद्रपूर शिपाई या ठिकाणी 15,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर बॅट्समनला 890 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई रेल्वे चालकला 3,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर वर्धा शिपाई या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर गोंदियाला 15,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला 15,600 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. यवतमाळ चालक या ठिकाणी 6,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती चालकला 4,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. अकोला शिपाई या ठिकाणी 13,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर भंडारा शिपाई या ठिकाणी 5,900 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुण्याला 13,400 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. सातारा चालक या ठिकाणी 3,600 प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे शहर शिपाई या ठिकाणी 33,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर ग्रामीणला 2,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मीरा भाईंदर या ठिकाणी 20,700 प्लस अर्ज आतापर्यंत आले. विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर चालकला 700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ शिपाईला 7,112 प्लस अर्ज आलेले आहे. नांदेड शिपाई या ठिकाणी 12,500 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर चालक या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आलेले आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी 16,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 56,200 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. परभणी चालकला 5,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर शिपाई सातारा या ठिकाणी 4,800 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. त्यानंतर CP मुंबईला 2,55,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर चालक मुंबई या ठिकाणी 65,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नवी मुंबई शिपाई या ठिकाणी 19,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर शिपाई या ठिकाणी 9,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर धाराशिव चालकला 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. धाराशिव शिपाई या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे.
त्यानंतर शिपाई चालक पुणे या ठिकाणी 13,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SRPF गट क्रमांक 19 अहमदनगर 1,900 प्लस खूप कमी अर्ज या ठिकाणी आलेले आहे। मुंबई बॅट्समनला 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर नागपूर शहरला 58,400 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो। SP सातारा या ठिकाणी 3,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SP बीड या ठिकाणी 4,840 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह 47,000 प्लस। SRPF गट क्रमांक 5 दौंड 8,400 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर पहा छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह या ठिकाणी 47,000 प्लस आहे। SRPF 5 दौंडला 8,400 प्लस। नागपूर सिटी 23,100 प्लस अर्ज क्रॉस झालेले विद्यार्थी मित्रांनो। SP रायगडला 16,700 प्लस अर्ज आलेले आहे। पुणे कारागृह या ठिकाणी 64,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SP यवतमाळ या ठिकाणी 2,910 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे। SP यवतमाळला 2,910 प्लस अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर SP जळगाव या ठिकाणी 5,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। SP गोंदियाला 9,300 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर CP नाशिकला 11,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। पालघर SPला 1,800 प्लस अर्ज आलेले आहे। मुंबई कारागृह या ठिकाणी 79,100 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे। SRPF जालन्याला 18,400 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पुणे ग्रामीणला 33,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। बीड शिपाई या ठिकाणी 10,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर कोल्हापूर शिपाई या ठिकाणी 7,400 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे। त्यानंतर कोल्हापूर चालकला 4,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SRPF 10 सोलापूर या ठिकाणी 20,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 7 दौंडला 8,000 प्लस अर्ज आलेले आहे। ठाणे ग्रामीण बॅट्समनला 1,500 प्लस अर्ज आलेले आहे। आणि बॅट्समनमध्ये मित्रांनो खूप कमी अर्ज आलेले आहे, ठीक आहे। बॅट्समनमध्ये खूप कमी अर्ज मुलं भरत आहे, कारण की बॅट्समनमध्ये यावर्षी खूप कमी कॉम्पिटिशन तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये बॅट्समनचे जास्त अर्ज आलेले नाही। म्हणजे असं कोणताच जिल्हा नाही की त्यामध्ये 10,000च्या वर तर क्रॉस झाले आहे बा, तर खूप कमी बॅट्समनला अर्ज येत आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये 1,000च्या अंदर अर्ज, 500च्या अंदर अर्ज, अशा प्रकारे खूप कमी अर्ज या ठिकाणी येतात, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना ते वाद्य वाजवता येत नाही त्यामुळे, ठीक आहे। तर नेक्स्ट टाइम मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर बॅट्समनमध्ये सुद्धा तुम्ही संधी शोधा, कारण की यामध्ये जास्त चान्सेस आहे लागण्याचे। कट ऑफ सुद्धा खूप कमी लागतो बॅट्समनचा, ठीक आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, SRPF कोल्हापूरला 14,400 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर सोलापूर शहरला 9,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। अमरावती ग्रामीणला 22,500 पर्यंत क्रॉस होणार आहे मित्रांनो 15 एप्रिलच्या अंदर। त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर 22,800 प्लस अर्ज आलेले आहे। रायगड चालकला 6,800 प्लस अर्ज आलेले आहे। नाशिक शिपाईला 11,000 प्लस अर्ज आणि बुलढाणा शिपाईला 6,800 प्लस अर्ज आले आहे। रायगड बॅट्समन 6,400 प्लस अर्ज। रत्नागिरी शिपाई 11,200 प्लस अर्ज। SRPF अमरावती 12,700 प्लस अर्ज। चालक ठाणे ग्रामीण 2,300 प्लस अर्ज। SRPF गट क्रमांक 5 दौंडला 13,300 प्लस अर्ज। नागपूर कारागृह या ठिकाणी 47,100 प्लस अर्ज आले। नंदुरबार शिपाई या ठिकाणी 13,600 प्लस अर्ज आले। सिंधुदुर्ग बॅट्समनला 500 प्लस अर्ज फक्त आलेले आहे। पुणे कारागृह 56,200 प्लस अर्ज आलेले आहे। SRPF 14 संभाजीनगर 8,600 प्लस अर्ज आले। SRPF गट क्रमांक 8 मुंबई 32,800 प्लस अर्ज आले। धाराशिव शिपाईला 7,000 प्लस अर्ज आले आणि बीड बॅट्समनला 690 प्लस अर्ज आले। SRPF गट क्रमांक 6 धुळेला 19,500 प्लस अर्ज आले। SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई ते 22,300 प्लस अर्ज। मुंबई बॅट्समनला 6,900 ते 6,700 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे। ठाणे सिटी 23,000 प्लस अर्ज आले आणि रायगड शिपाईला मित्रांनो या ठिकाणी 21,000 प्लस अर्ज आले। तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती, कुठे किती अर्ज आले याबद्दल 13 एप्रिलचे अपडेट आणि टोटल 135 घटकाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेली आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।